नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज आहे महिला दिन. तर आजचा जो शो आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो पॉडकास्ट आहे तो मी हँडल नाही करणार आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे तो हँडल करणार आहे आपली एक ताई मुस्कान सय्यद. सो लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट. मी सय्यद मुस्कान महिला दिनानिमित्त सर्वांचे स्वागत करते. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या सौ भारती चोरडिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करूया. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 20व्या शतकात सुरुवातीपर्यंत जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगारांनी रोटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने नोंदवली. यानंतर युरोप, अमेरिका इत्यादी सर्व जगात महिलांना मतदानाचा हक्क मिळाला व जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका असणाऱ्या भारती चोरडिया या आपलं मनोगत व्यक्त करते. महिला दिनाच्या आपणा सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. संस्कार, आजकाल संस्कार हे बहुतेक दुर्मिळच झाले असं म्हणावं लागेल. कारण म्हातारं खोड घरात राहिलेलं नाही. म्हातारं खोड घरात असलं ना की संस्काराचा वटवृक्ष भरल्याशिवाय राहत नाही. मला अजूनही आठवतं, माझी बसण्याची पद्धत माझ्या आजीला पसंत नव्हती. त्यावेळेस मग त्यांनी सांगायचं मांडी घालून बस, फ्रॉक व्यवस्थित करून बस. ते आपोआपच आपल्यामध्ये संस्कार होत गेले. बाळकडू ते लहानपणीच त्यांच्याकडून मिळाले, तिच्या वागणुकीतून. किंबहुना वेळोवेळी बोलण्यातून नकळत आपोआपच अंगवळणी पडत गेलं. मुलगी वयात आल्यावर वडील, काका, मोठे भाऊ, घरातील सर्व पुरुष वर्गाशी मर्यादा ठेवून कसं वागायचं हे संस्कारातून घडत होतं आमच्यावर. मला कधीच आठवत नाही की माझ्या वडिलांसोबत सुद्धा इतके आम्ही फ्री राहिलेलो होतो. वडील म्हटलं की एक प्रकारची आदरयुक्त भीती असायची. वडील कामावरून घरी यायच्या आत आई सर्व काम आटोपून वडिलांच्या पाणी द्यायला हे करायला ती पुढे असायची. तर कामावरून घरी यायच्या असायची, आवरलेलं असायचं. दुपारभर घरात रेंगाळलेल्या माझ्या मैत्रिणी वडील यायच्या टायमाला न सांगता पटापट घरातून बाहेर पडायच्या. म्हणजे यात सांगण्याचं महत्त्व असं की वडील आल्यानंतर जी आदरयुक्त भीती त्यांची होती ना सगळ्यांना, म्हणजे बाहेरच्यांना पण असायची त्याची ती भीती, त्यामुळे त्या बाहेर निघून जायच्या. 7च्या आत घरात हे प्रत्येक घरातलं ब्रीद वाक्य होतं. 7च्या आत घरात हल्ली स्त्री पुरुष समानतेच्या ओघात घरातले सर्वच सदस्यांना हवे नको ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. मुलगा मुलगी समान या नावात मुलीचं सुद्धा नको ते फ्रीडम दिली जाते. कपड्यांचे, वागण्याचे, पार्टीचे, सहलीचे सगळ्यांचेच मनमुराद स्वातंत्र्य मुलींना दिलं जातं. फ्रॉक सावरून सर्वसमोर बसणारी कन्या आता बिनधास्त मांडीच्या वर छोटी पॅन्ट घालून वडिलांसमोर, आजोबांसमोर, आजींसमोर सगळ्यांसमोर मिरवते. म्हणजे संस्काराचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळतंय, संस्कार नाही येते. आता सर्वांनीच नजरा बदलले काळानुसार, तसं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पूर्वी तलप आली, समजा वडिलांना तलप आली तर वडील बाहेर जायचे, पिऊन यायचे आणि दुसऱ्यांना याचा वास येऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते बोलणं टाळायचे घरातलं, की आपल्यामुळे मुलांना म्हणजे हे करायला नको, की त्यांना वाटायला नको की आपले वडील ड्रिंक करून आले किंवा काय आले. तर त्यासाठी ते शांत झोपून राहायचे किंवा कमी बोलायचे घरात. आता तसं नाही, आता सगळेच घेतात म्हणून चालू आहे सगळंच. म्हणजे आता सगळीकडे पार्ट्या चालू झालेल्या आहे. यात स्त्रीवर्ग सुद्धा मागे राहिला नाहीये. स्त्रीवर्ग सुद्धा हल्ली सगळंच घेतात म्हणून चालू आहे. हळूहळू सगळं लुप्त होत चाललंय. अहो बाबा, अहो पप्पा, अहो डॅडी, अहो अण्णा ची जागा आता ए पप्पा, ए बाबा आणि ए डॅडी यांनी घेतलेली आहे. ती कधी घेतली हे कुणाला सुद्धा कळलं सुद्धा नाही की हे परिवर्तन कसं झालं.
तर सर मुलींवर आपल्यावर विश्वास टाकून स्पर्धात्मक युगात त्यांना कॉन्फिडंट बनवण्याच्या नादात आपली मुलं ओव्हर कॉन्फिडंट बनवली आहेत सगळ्यांनी. तर काही करू लागले याचं भान काही पालकांना राहिलेलं नाही. पूर्वीच्या नजरेतला धाक कुठेही, म्हणजे जी नजरेचा धाक असायचा ना, म्हणजे मी जरी बाहेर आले तर माझी मुलं घरात पळून जायचे की बाबा मम्मी आली आहे घरात पळून जा. आम्ही लहान होतो, आम्ही तेच केलेलं आहे की पप्पा आले, भाऊसा आले, समजा वडील आले की आम्ही घरात पळून जायचो. त्या आदरयुक्त जो धाक होता ना तो आता हल्ली राहिलेला नाहीये. आणि त्या धाक राहिल्यामुळे आपलं स्वतःच आपत्य आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रयत्न करते. आणि हे सर्व म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे की नुकतेच पुण्यामध्ये घडलेलं वेताळ टेकडीतील प्रसंग आहे. वेताळ टेकडीमध्ये मुली, तो व्हिडिओ आला होता, मी प्रत्यक्ष तर काही पाहिलं नाही, पण तो व्हिडिओ आला होता. तो व्हिडिओ पाहून माझं मन इतकं सुन्न झालं ना, तर लिहिण्या वाचून राहिलंच नाही काही, म्हणजे सांगण्या वाचून राहिलं नाही ते. तर आता हे लिहिण्यामागचं कारण असं होतं की अवस्था पाहून मी अस्वस्थ झाले होते. फ्रीडम करत भरकटणाऱ्या मुली स्वतःच्या हाताने स्वतःची राख रांगोळी करून घेते. निर्लज्जपणाचा कळस होता तो व्हिडिओ पाहून, म्हणजे मला वाटलं असं. तर स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणण्यास हरकत नाही, म्हणजे हा स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे हे म्हणण्यास हरकत नाही. त्यासाठी मग विचार करायला पाहिजे की आपल्याला यासाठी आईवडिलांनी मुभा दिली का, शिक्षणासाठी सोडलेलं आहे, यासाठी वडिलांनी आपल्याला मुभा दिली आहे का कुठे पण जाण्याची येण्याची. तर यासाठी पालकांनी विश्वासाने गावाबाहेर आपल्या घर सोडून बाहेर शिक्षणाकरता ठेवलेलं आहे का. म्हणजे असं वाटायला लागलं की जी आधीची बंधन होती ना आजीची यांची, तीच बरोबर होती. मर्यादा होती, प्रत्येकाच्या डोळ्यात मर्यादा होती, वागण्यात मर्यादा होती. ती लक्ष्मण रेषा जी लक्ष्मणाने आखली ती खरोखरच म्हणजे होतीच, ती लक्ष्मण रेषा पाहिजेच असते ती. याचे कारण आता मात्र म्हणजे आता कळते की ती लक्ष्मण रेषा त्यांनी का घातली होती, किंवा धाक का होता, किंवा मुलींना बंधनं का होती, ती आता कळायला लागलेलं आहे. पूर्वी शाळेच्या सहलीला जायचं असायचं ना तरी रडून रडून त्याची परवानगी मिळायला लागायची. पण आता सरसगट पालक काय करतात, पार्ट्यांना जा, सुट्ट्यांना जा, ट्रिपांना जा, आणि इवन परदेशात शिकायला पण जा, याची पूर्ण मुभा त्यांनी दिलेली आहे. बाहेरून शिकायला आलेल्या म्हणजे आपण जे म्हणतो ना पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, तर हे पुण्यामध्ये बाहेरून आलेल्या मुलींनी सगळ्यांनी त्या शिक्षणाची वाट लावलेली आहे. तिथे काय काय चालतं ते माझी मुलगी पुण्याला ती सांगतच असते मला की काय काय चालतं ते. आणि स्वतःची सुद्धा. याला जबाबदार कोण, याला दोष कुणाचा, मनोमन वाटतं की हा दोष फक्त आणि फक्त अवेळी दिलेल्या स्वातंत्र्याचा आहे. यात दोष पालकांनी मुलीवर टाकलेल्या विश्वासाचा आहे, यात दोष संयम नसल्याचा आहे. आज समस्त पालक वर्गाला सांगावेसे वाटते, म्हणजे मी पण स्वतः पालक आहे, मी पण हे अनुकरण मुलांवर प्रयत्न केलेले आहे. तर पालक आहे, मुलीला फ्रीडम नक्की द्या, पण त्यांचा स्वैराचार नको. मुलींना बाहेर शिकायला नक्की पाठवा, पण सोबत संस्काराची शिदोरी द्या. मुलींना बाहेर म्हणजे मर्यादेची जी बाळगुटी आहे ना ती घरातूनच त्यांना दिली तर असे जे पुण्याला आता टेकडीवर जे कृत्य घडले ना ते होणार नाही. कपड्यांचे स्वातंत्र्य नक्कीच असावे, पण पुढे आपलं पाल्य जगासमोर उघडं पडणार नाही याची दक्षता घरातूनच द्यायला पाहिजे, त्याचंच बाळकडू घरातून द्यायला पाहिजे. मुलींना, स्त्रियांना सक्षम नक्की बनवा, पण स्त्रीत्वावर तडा नाही गेला पाहिजे. अगदी महत्वाचं म्हणजे प्रत्येक घरात नातीला फ्रॉक सावरून बसणारी आजी नक्की पाहिजे. जय. सगळीकडे ऑलराऊंडर असणाऱ्या सय्यद मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिन हा आपला सगळ्यांच्या घरात हा रोजच झाला पाहिजे अशी माझं मत आहे. आणि आपली महिला जेव्हा पाठ उठते तेव्हापासून आपला महिला दिन सुरू होतो. मुलांचे डबे करणे, सासूंना चहा देणे, किंवा आपल्या सासऱ्यांना गरम पाणी देणे, नवऱ्याचे टिफिन, मुलांचे टिफिन, असे धावपळीत ती 7:30 कधी वाजता तिला कळत नाही. नंतर ती जॉबसाठी बाहेर निघते. जॉबसाठी निघाल्यानंतर ती 8ला आपल्या स्टॉपवर, मग नंतर स्टॉपवरून बसमध्ये जाणे, तिथं जॉब गेल्यानंतर तिथं आपल्या बॉसची सगळे तारेवरची कसरत ही आपली महिला करत असते. तर तिचा सन्मान हा रोजच झाला पाहिजे असं मला वाटतं. स्त्री ज्याला कळाली जिजाऊ त्यांचा शिवबा झाला. स्त्री ज्यांना कळाली त्या कृष्णाचा, त्या राधेचा कृष्णा झाला. स्त्री ज्यांना कळाली त्यांचा
म्हणजे रामाचे सीताचा राम झाला, अशा या सगळ्या माझ्या हिरकणींना मानाचा मुजरा. थँक्यू. आता राज्य सरकारचे रमई पुरस्कार तसेच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार मिळालेल्या सौ निमसे मॅडम हे आपलं मनोगत व्यक्त करतात. सर्वांना नमस्कार. मी महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहे. गेली 30 वर्ष मी त्या विभागामध्ये काम करत असल्यामुळे महिला आणि बालकांशी माझा दररोजचा संबंध येतो. ग्रामीण भागातील महिलांसाठी आमची योजना काम करते. या योजनेमध्ये महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. म्हणजे बाळ आईच्या पोटात राहिल्यापासून तर 6 वर्षाचं होईपर्यंत त्या बालकाची या योजनेमार्फत काळजी घेतली जाते. तर महिलांचा सर्वांगीण विकास म्हणजे ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या घरातील कौटुंबिक जबाबदारीमुळे आणि तिच्यावर असलेल्या सर्व कामकाजाच्या जबाबदारीमुळे स्वतःच्या आरोग्याची विशेषतः काळजी घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्या विविध आजारांना सामोरं जातात. तर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांना एवढंच सांगेल की स्वतःच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि इतरांची काळजी बरोबर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची, आहाराची व्यवस्थित काळजी घेऊन आपल्या कुटुंबाचं संगोपन केलं पाहिजे. तर मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. आता किशोरवयीन मुलींसाठी, किशोरवयीन मुलगी ही भावी माता असते. भावी माता होणार असल्यामुळे तिच्या आरोग्याची बालपणापासूनच व्यवस्थित काळजी घेतली तर तिचे होणारे मुलं हे सदृढ जन्माला येतील. त्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. आणि मुलींच्या संरक्षणासाठी त्यांना आमच्या योजनेमार्फत कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं स्वरक्षणासाठी. दुसरी योजना अशी आहे की मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल पुरवली जाते. ग्रामीण भागातील मुलींना 5-6 किलोमीटर अंतरावर पायी शाळेत जावं लागतं. तर गरीब मुलींना सायकल नसल्यामुळं त्या शाळेत जायला उशीर होता किंवा अर्धवट शिक्षण सोडून घरी बसतात. तर त्यांच्यासाठी सायकलीची एक योजना महिला बालकल्याणमार्फत चालवली जाते. आत्ताच रिसेंटमध्ये एप्रिल 2023 मध्ये जन्माला येणारी पहिली आणि दुसरी मुलगी यांच्यासाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली. यापूर्वी हीच योजना माझी कन्या भाग्यश्री या नावाने राबवली जात होती. त्यामध्ये पहिली मुलीचा एका मुलीवर ऑपरेशन केलं तर 50,000 रुपयेची पावती त्या मुलीच्या नावे केली जात होती. आणि आता ती योजना लेक लाडकीमध्ये कन्वर्ट करून आता त्या मुलीला ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे टप्प्याटप्प्याने. तर मुलगी जन्माला आल्यानंतर प्रथमतः तिला 5,000चा लाभ लगेचच मिळणार आहे. तर अशी योजना आता सध्या आम्ही राबवतो. मी महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांना सांगते की खूप आपण कुटुंबासाठी कष्ट करतो आणि आता स्वतःसाठी जगायला शिका. स्वतः छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आपण अडचणी तर आपल्याला शोधत येतच असतात, पण आपण आपला आनंद कुठं आहे हे शोधलं पाहिजे. आणि एवढंच म्हणेल की आपल्याला जो बाईपणाचा जन्म मिळालेला आहे, जो निसर्ग म्हणजे मानव निर्मितीचा जो वारसा आपल्याला आलेला आहे, तर एवढंच सांगेल की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आता सरळ सेवा एक्झाम पास होऊन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या व ढोल पथकात सुद्धा सहभाग असणाऱ्या सौ कल्पना खामकर या आपलं मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. आज महिला दिन. महिला दिनाच्या सर्व महिलांना सर्वप्रथम माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिन म्हणजे काय, तर महिला दिनाच्या दिवशी निदान त्या दिवशी तरी महिलेला सगळ्या कामांपासून सुट्टी दिली पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण वर्षाचे 364 दिवस, म्हणजे तसं तर 365च म्हणायला पाहिजे, पण महिला दिन सोडला मी. 364 दिवस ती खूप राबत असते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तिचे हात, तिचे पाय आणि तिचं मन सगळं हे कुटुंबासाठी चालूच असतं.
एक लहानपणापासून ते लहानपणी जन्म झाल्याच्या नंतर आईवडिलांचा धाक, त्याच्यानंतर ज्यावेळेस लग्न होतं त्यानंतर नवऱ्याचा किंवा मग सासू सासऱ्यांचा धाक असतो की हे नाही करायचं ते नाही करायचं. त्याच्यानंतर मुलं मोठे होतात, मग मुलं सांगतात आई तू हे असं नको करू, आई तू तसं नको करू. मग मुलांसाठी आपण त्या पण गोष्टी सोडून देतो. पण मग तिने तिच्या स्वतःच्या मनाचा विचार केला पाहिजे की तिला काय आवडतं. तिने कुठं तरी तिच्यासाठी वेळ दिला पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक महिलेने 24 तासातले किमान 1 तास जरी स्वतःसाठी दिला ना तर तिचं कुटुंब खूप म्हणजे खूप पुढे जाऊ शकतं. तो 1 तास म्हणजे 60 मिनिटं फक्त तिच्यासाठी. तिथं नाही मुलगा येणार ना, नाही नवरा येणार ना, सासू सासरे येणार. तर एवढी माझी इच्छा आहे. एक ठराविक काळ येतो महिलांचा, मोनोपॉज. त्या काळामध्ये महिलांची चिडचिड होतोय, नाही ते आजार महिलांना ग्रासलेले असतात. तर त्या गोष्टीसाठी आपण 4-6 मैत्रिणी गोळा करायच्या, कुठं मस्तपैकी फिरायला जायचं, 4 दिवसांची ट्रिप काढायची, कुठे फिरायला जायचं. कोण लोक नाव ठेवतील ते ठेवतच असतात, पण स्वतःसाठी जगायचं. कुणाला मेहंदी काढण्याचा छंद असेल तो जोपासायचा, चित्र काढण्याचा असेल तो जोपासायचा. मी तर म्हणते एखादीला डान्स करण्याची जरी आवड असेल ना, तिने स्वतः घराचे दरवाजे खिडक्या बंद करून स्वतःसाठी करायचं. एवढंच फक्त स्वतःसाठी केलं पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये भाग घेणं. महिलांचं एक असतं, मी बऱ्याच वेळा बघितलं की मला धुणं धुवायचंय, कुठं चला म्हटलं की नाही मला धुणं धुवायचंय, मला भांडे घासायचे, मला फरशी पुसायची. अहो फरशी चमकली, भांडे चमकले, पण स्वतःची चमक निघून गेली, त्याचं काय? ती कधी दिसणार? मग आपलं मन जर चांगलं असेल तर आपली चमक ती तोंडावर दिसते. ना पार्लरला जाण्याची गरज, ना कुठं जाण्याची गरज. फक्त आपलं मन स्वच्छ ठेवा आणि साफ ठेवा, सगळं व्यवस्थित होत आहे. धन्यवाद. गुरुजी करिअर अकॅडमी चालवणाऱ्या सौ खाटेकर मॅडम हे आपलं मनोगत व्यक्त करतील. स्त्री मनाची विशालता जाणून घ्यायला मन विशाल असावं लागतं. डबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर जावं लागतं. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आपण येथे सर्व जमलेलो आहोत. तर सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ज्या आत्ता ज्या आहेत सर्व स्त्रियांनी जे आहेत खूप उच्च स्थान पटकवलेलं आहे. प्रत्येक स्त्री जे आहे तिने उच्च स्थान पटकवलेलं आहे. ज्या जिजाऊंनी शिवरायांना घडवलं त्या शिवरायांनी स्वराज्य घडवले. तर आपल्या देश चालवणारी पहिली पंतप्रधान स्त्री ही इंदिरा गांधी होती. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल सरोजिनी नायडू आणि अंतराळात पाऊल ठेवणारी पहिली महिला ही जी आहे कल्पना चावला ही होती. तर आपल्याला सर्वात जास्त आनंद हा केव्हा होत असतो जेव्हा आपण एखादी जबाबदारी घेतो आणि त्या जबाबदारी घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये यश संपादन करतो, त्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त आनंद होत असतो. मग मी असे म्हणेन का जबाबदारीसह घेते जी भरारी तिचे नाव नारी. आणि आपल्याला त्यानंतर दुसरा आनंद हा केव्हा होत असतो ज्यावेळेस आपल्याला कळतंय का आपण आई होणार आहोत. मग आपण ते 9 महिने 9 दिवस ती काळजी घेत असतो. मग त्या काळजीबरोबरच आपण काय करत असतो, आपली जी कामं आहेत त्या कामाबरोबरच आपल्या जबाबदाऱ्या पण स्वीकारत असतो. मग म्हणूनच जे आहेत जे आपण जगामध्ये जन्माला येत असतो त्यावेळेस जे आहे प्रत्येक व्यक्ती असेल त्याचे जे नाते आहेत तर त्या एका महान व्यक्तीसोबत येत असते. ती व्यक्ती म्हणजे स्त्री. मग ती कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची मैत्रीण असते, कोणाची आजी असते, कोणाची काकू असते. म्हणून प्रत्येकाने स्त्रीचा आदर करायला पाहिजे. म्हणजेच महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. धन्यवाद. आता टीचर हा पेशा असणाऱ्या सौ लांघी मॅडम आपला अनुभव शेअर करतील. मी काही जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली या महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त प्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आज मी या महिला दिनानिमित्त माझ्याच आयुष्यातील एक माझा थोडासा टर्निंग पॉईंट, मी शिक्षिका या पदाकडे कशी गेली हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. कारण मी 12वी केली. 12वी नंतर माझी काही असं मी ठरवलेलं नव्हतं की मी टीचरच होईन. परंतु माझी एक जवळची मैत्रीण होती, ती मला म्हटली की आपल्या महिलेसाठी टीचर हा जॉब अत्यंत चांगला आहे आणि सोयी म्हणजे व्यवस्थित आहे.
की तो आपण घर सांभाळून आपण करू शकतो. आणि 12वी नंतर माझं 4 वर्ष गॅप होता आणि मी त्यानंतर इंग्रजी माध्यम DEDला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर माझा कॉन्फिडन्स इतका लो झाला होता की मला वाटत होतं मी ते कसं करेन, मी कसं बोलेल, कारण माझं शिक्षण मराठी माध्यममधून झालेलं होतं. मग मला वाटलं की मी कसं करेल, पण मी माझ्या मैत्रिणींची मदत घेऊन स्पीकिंगचा थोडा क्लास लावून मी माझं DED पूर्ण केलं आणि माझ्यातला आत्मविश्वास वाढला की अगोदर मला असं वाटत होते की मी फर्स्ट इयरची एक्झाम दिली, मी घरी येऊन रडायची, वडील मला म्हणायचे की तू सोडून दे, करू नको असं तसं. परंतु जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा मी सर्व विषयात पूर्णपणे पास झाली होती आणि त्यानंतर माझा आत्मविश्वास इतका वाढला की मीही काहीतरी करू शकते चांगलं. म्हणजे असं आपण बरेच वेळा म्हणतो की महिला की आपण हे करू शकत नाही, नको, हे नको, हे नाही केलं पाहिजे. तर मला सगळ्यांना हेच सांगायचंय की आपण आपला आत्मविश्वास हा डगमगला नाही पाहिजे. आपल्याला कोणतेही ध्येय साध्य करायचं असेल तर आपण आपला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स जर चांगला असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोचू. एखादं मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा आत्मविश्वास मी या महिला दिनाच्या निमित्त सांगते आणि थांबते. आता ZP शाळेत कार्यरत असलेल्या सौ शिवाळे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करते. प्रथमतः महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत आपण पाहतो सर्वजण महिला या विषयावरती खूप बोलतात, महिलांनी असं केलं पाहिजे, महिलांनी तसं केलं पाहिजे. पण ही जर महिला जर निर्माण झाली तरच ती महिला पुढे जाऊन काहीतरी करू शकेल. आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मुलगा मुलगी भेद हा खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपण जसं मुलाला वागणूक दिली जाते तशी मुलींना वागणूक दिली जात नाही. घरामध्ये वंशाचा दिवा पाहिजे, पण अरे हा वंशाचा दिवा निर्माण करायला ती पंथी तर पाहिजे ना. ती पंथीच जर नसेल तर तुमचा वंशाचा दिवा कुठून निर्माण होणार आहे. तर या मुलीला तुम्ही जन्म द्या. या मुलीला जशी मुलाला वागणूक दिली जाते की त्याशी मुलीलाही देखील वागणूक द्या. आज आपण पाहतो खेड्यांमध्ये की मुलाला शिकवलं जातं, मुलीला 10वी झाल्यानंतर तू घरी बस, तू पुढे शिकून काय करणार आहेस, तुला चूल आणि मूल एवढंच दोन्ही पाहायचं आहे. हाच विचार मुलीमध्ये निर्माण केला जातो. पण असं थोडी आहे. आपण पाहतो आज जिजामाता किती मोठी महिला होऊन गेली, तिने शिवबासारखा मोठा राजा घडवला, ती महिलाच होती ना. हा जर मुलींमध्ये विश्वास निर्माण जर केला तर ती मुलगी का नाही शिकून मोठी होणार, एखादा शुभ निर्माण करणार. मुलाला जे नाही ते आपण सगळ्या वस्तू पुरवल्या जातात. मुलीने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट जर केला तर तिला म्हटलं जातं कशाला पाहिजे, तुला काय गरज आहे याची. पण असा भेदभाव नको आहे. तुम्ही जर मुलीला जर प्रोत्साहन देऊन तिच्यामध्ये करेज निर्माण जर केलं तर ती मुलगी आज कुठेही उच्च पदावर जाऊन बसेल. आज आपण समाजामध्ये पाहतो की मुलींवरती खूप अन्याय अत्याचार होतात. पण हे कशामुळे होतात तर मुलीमध्ये आपण धाडस निर्माण करत नाही. मुलीमध्ये धाडस निर्माण जर नाही केलं तर ती मुलगी मागच राहणार आहे. तिच्यामध्ये जर आपण तिला जर सांगितलं की नाही बाबा, आज आपण पाहतो समाजामध्ये की ती मुलगी जर स्वतःच्या पायावरती उभी नाही राहिली, तिला जर तिच्यामध्ये धाडसच निर्माण नाही केलं, समजा उद्या ती रस्त्याने एकटी चाललेली आहे, तिच्या बाबतीत काही प्रकार जर घडला, तिला जर आई वडिलांनी पहिल्यापासूनच घरामध्ये डांबून ठेवलं तर ती कुठल्याच गोष्टीला प्रतिकार करू शकत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, जसं मुलाला तुम्ही बाबा तू असं झालंच पाहिजे, तुला समाजामध्ये जगायचं आहे, मग तू तुझ्यामध्ये स्वतःमध्ये धाडस निर्माण झालं पाहिजे, तसं मुलीलाही तुम्ही. आज आपण समाजामध्ये लाठी काठीचा क्लास मुलीसाठी सुरू झालेले आहेत. का तर तिच्या संरक्षणासाठी ते तिला खूप गरजेचं आहे आणि ते तिला ती करून दिलंच पाहिजे की तो बाबा घरीच राहा, का हे करू नको, असं करू नको. कॉलेजला जाताना देखील आपण पाहतो की त्या मुलीला घरच्यांनी सोडवायला जाणं, घरच्यांना घ्यायला जाणं हे कितपत योग्य आहे. तिला हे जर असंच जर चालू राहिलं तर ती एखाद्या दिवशी जर रस्त्याने एकट्याने चाललेली असेल तर साहजिकच ती कुठल्याच गोष्टीला प्रतिकार करू शकत नाही. म्हणून मुलगा मुलगी हा भेद नको. मुलगी संस्कृती आहे, मुलगी शान आहे, मुलगी सौभाग्य आहे. म्हणून आज मुलगीला वाचवलंच पाहिजे. हाऊसवाईफ ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडणाऱ्या सौ अंजली महाजन हे आपला अनुभव व्यक्त करतील. वेळ सकाळी साधारण
8:30 पावणे 9ची होती. आषाढी एकादशीचा दिवस होता. आम्ही सर्वजण अगदी विषण्ण मनाने आमच्या आप्पांच्या पलंगाजवळ बसलेले होतो. अत्यंत सगळे निशब्द होते, सगळी शांतता होती. आणि अचानक एक 5 मिनिटात अतुलनी नमस्ते गणपतये म्हणायला अतिशय प्रभावी अशा अथर्व शीर्षाची सुरुवात केली. आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर हळूहळू आम्ही पण त्याच्या स्वरात स्वर मिळवला. 1 नाही 2 नाही असे करत करत भरपूर आवर्तनं आम्ही गणपतीचे सुरू केले. तो क्षण असा होता की कोणत्याही क्षणी ती वेळ येणार होती. त्यामुळे आम्ही सगळेच असे निशब्द होतो की पुढे काय हे सगळ्यांना दिसत होतं, पण तरीही सगळे शांत होते. आणि अतुलने एकदम ते सुरू केलं. त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्याचा डावा हात हा त्याच्या छातीवर ठेवला आणि उजवा हात हा वडिलांच्या छातीवर ठेवून स्वतःचं जे प्राणशक्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि अथर्व शीर्षाला सुरुवात त्याने एकदम खड्या आवाजात सुरू केली. त्याची सुरुवात झाल्यानंतर हळूहळू आम्ही पण सर्वांनी सुरुवात केली. आणि थोडा वेळ झाला तरी तेच पुढचं काहीही सांगता येत नव्हतं काय होईल. पण 9 वाजल्यापासून जे सुरू झालं ते साधारण 1 ते 1:30 पर्यंत आमचं हे असंच चालू होतं सातत्याने. आणि 1 ते 1:30 वाजता एखाद्या बांधावर ज्या माणसाने ह्या माणसापासून त्या माणसाला आवाज द्यावा इतक्या जोरात आप्पांनी अक्का म्हणून आवाज दिला. म्हणजे त्यावेळेचा तो जो आमचा अनुभव होता हा अतिशय विलक्षण होता. आणि आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत जो सगळ्यांनी बांध जो डोळ्याच्या अश्रूंचा रोखून ठेवला होता तो सगळ्यांचा अचानकपणे व्हायला लागला. आणि ती जी आमच्या पुढे एकदम अतिशय अशी मनाला हृदयस्पर्शी अशी एक ती अनुभूती आम्हाला आली होती. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या वागण्यात जर सातत्य असलं, सात्विकता असली आणि आर्तता असली तर भगवंताचे नामस्मरणामध्ये आपण जर नेहमी सातत्य ठेवलं तर त्याची आपल्याला नक्कीच प्रचिती येते. हा अनुभव आम्हाला त्या दिवशी आला. आणि आपल्याला ज्याप्रमाणे आरोग्याची गरज असते, आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची गरज असते, आर्थिकतेची गरज असते, तितकीच गरज ही भगवंताच्या नामस्मरणाची देखील आहे. त्यामुळे तुम्ही एक 10 मिनिटं का घेणा देवासाठी म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी 10 मिनिटं जरी देवाचं नामस्मरण केलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला आरोग्य हे मिळत असतं. म्हणून स्त्रियांनी फक्त एक छान छोकपणे राहणं किंवा बाहेरच फिरणं किंवा असं सगळं जे आजकाल आहे की नाही माझ्यात बदल झाला पाहिजे, झालाच पाहिजे, पण तो करत असतानाच तुम्हाला एक जी शक्ती असते ती शक्ती जी आपल्याला दिली जाते ती शक्ती कोण देतं? ती ईश्वरी शक्ती आहे की जी आपल्या पाठीशी असते. तिला स्मरून जर आपण पुढचं काम केलं तर नक्कीच गाळ आपलाय, यश आपलाय, क्षण आपलाय. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण सुद्धा तुम्ही सातत्याने करा, आर्ततेने करा आणि तितकेच सात्विकतेने जर केलं तर आपल्याला त्याचा नक्कीच प्रचिती येते, अनुभूती येते. एवढंच मला यांना सांगायचं की स्त्रियांनी ते पण केलं पाहिजे. असं नाहीये की मागच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या चुकीच्या आहेत किंवा आता ते फार बोर झालंय, मान्य आहे, पण तसंही करून चालणार. आपण कुठेतरी त्यालाही साथ दिली पाहिजे, ते आपलं चालू ठेवलं पाहिजे. सातत्य आपलं जे आहे ते त्याच्यात चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही एक क्षणाचं करा, खूपही करा असंही आपलं म्हणणं नाही, पण त्याच्यातून नक्कीच एक चांगला अनुभव आपल्याला येतो, आपल्या आरोग्यासाठी येतो. तुम्ही एखादा स्तोत्र सकाळी म्हणा किंवा एखादे श्लोक कंटिन्यू म्हणत राहा किंवा एखादा अध्याय तुमचा जो असेल तो तुम्ही वाचत जा. ती तुमची एक शक्ती आहे की जी तुमच्या दिवसभराच्या कामाला तुम्हाला मदत करते, जी तुम्हाला फ्रेश ठेवते. त्यासाठी तुम्ही देवाचं सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. की असं नाही की आता काय जग खूप पुढे गेलंय आणि पुढारलंय आणि मग आता हे काय, असं नाहीये. याच्यासाठी असं आहे की तुम्ही अवडंबर करू नका, जास्तही नका, पण एक क्षणिक जे असतं ते ठेवा. आता हा जो विषय आमच्याकडे होता माझ्या वडिलांच्या बाबतीत साधारण 2012ला सुद्धा आम्हाला हाच अनुभव आला. 2012ला वडिलांना फक्त 15 दिवस डॉक्टरांनी दिले होते की 15 दिवसाचेच हे राहतील, यापुढे आम्ही सांगू शकत नाही. त्यावेळेला सुद्धा भावानी हेच केलं की फक्त अथर्व शीर्षाचं त्यांच्यासाठी एक नामस्मरण चालू ठेवलं.
तर त्या 15 दिवसामध्ये आप्पांची तब्येत इतकी सुधारली की त्यानंतर 2 वर्ष ते पुन्हा व्यवस्थित जगले. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आम्हाला पुन्हा एकदा प्रत्यय त्या गोष्टीचा आला. त्यानंतरही 8 दिवस आप्पा आमच्यामध्ये होते, व्यवस्थित राहिले. परंतु पुन्हा चतुर्थीनंतर त्यांचं तब्येत जी खालवली ते पंचमीच्या दिवशी मग त्यांचं देहावसन झालं. पण जे झालं ते व्यवस्थित, ते काही त्याला पर्यायच होणार नव्हता, ते मान्यच होतं आम्हा सर्वांना. पण आमचं एवढंच, म्हणजे माझं स्वतःच असंच एक म्हणणं आहे की तुम्ही देवाला किंवा ईश्वरी शक्तीला सुद्धा मान्यता द्या. दंतवैद्य असलेल्या डॉक्टर प्राची चोरडिया हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की दात हा आपला किती महत्त्वपूर्ण भाग आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की दात हा खूप आवश्यक भाग आहे. जसं की आपल्याला बोलण्यासाठी, हसण्यासाठी, जेवण चघळण्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी दाताची खूप गरज असते. तरीही लोक अजूनही दाताकडे दुर्लक्ष करतात. आता बऱ्याचशा महिलांना बघितलं तर घरकाम करता करता ते विसरूनच जातं की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायचंय. पण फारसं वेळ लागत नाही दातांकडे लक्ष द्यायचं असेल तर. रोज 2 मिनिटं सकाळी ब्रश केला, जेवणानंतर चूळ भरली तर फारसं काही फरक पडत नाही, तरी पण तितकंही लक्ष देणं होत नाही. आणि दुसरा मुद्दा हा की ग्रामीण भागाच्या महिलांना माहिती आहे की आता मिश्रीचं सेवन केलं नाही पाहिजे, तरी अजून बऱ्याचशा महिला मिश्रीचं सेवन करतात. आता त्याचे दुष्परिणाम ते अजून समजून घेत नाही. जसं की आता कर्करोग वाढत चालले, हे महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप प्रमाणे वाढत चाललं आहे. अजून बाकी बघायला गेलं तर हिड्यांचे आजार वाढत चालले आहे. बाकी दुसरं आता बघायला गेलं तर अजून एक मुद्दा आहे. जसं की आता आपण बघतो की महिलांमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे बदल होत राहतात. त्या बदलांमध्ये एक मुख्य प्रकारचा बदल हा आहे की हार्मोनल चेंजेस. आता हार्मोनल चेंजेसचं फक्त शरीरावरच नाही तर दंत आरोग्यावर पण फरक पडतो. जसं की आता शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही पातळींचा फरक पडत राहतो, वळखाली होत राहतात. तर ह्याच्यामुळे काय होतं, रक्तस्राव वाढतो आणि त्याच्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्यांमध्ये सूज येणे, हे असे प्रकार होत राहतात. पण महिला ह्याच्याकडे पण लक्ष देत नाही, कारण महिलांना अजून समजतच नाही की आपल्या दातांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, जर त्यांनी विचार पण केला की चला आज आपण डॉक्टरांकडे जाऊ, कधी कधी त्यांच्याकडे वेळ नसतो, कधी कधी त्या घाबरलेल्या असतात, कधी कधी त्यांच्याकडे असं असतं की म्हणजे त्यांना मग असं वाटतं की दात काढला तर डोळ्याची नजर जाईल, दात काढला तर असं होईल. दुसरा मुद्दा, दात जर साफ केले तर दात ढिल्ले होतील. बाकी मग जर तिथे समजा खूप अशा महिला असं येतं की तंबाखू खाल्ली की दाताचं दुखणं जातं, पण ते तसं नसतं. ते असं होतं की तंबाखू खाल्ली म्हणजे थोड्या वेळासाठी त्यांचं दुखणं राहून जातं, म्हणून त्यांना दरवेळेस असं वाटतं की चला इथे भागून चाललंय तर काही गरज नाही डॉक्टरांकडे जाण्यासाठी. आता काय, आता आपण फक्त 5 गोष्टी सांगते ज्या आपण रोज केल्या पाहिजे. जसं की रोज सकाळी ब्रश करणे, झोपायच्या पहिले ब्रश करणे, चूळ भरणे, फ्लॉसचा वापर करणे, जर कुठे जेवण वगैरे अटकत आहे तर रोज माउथवॉशचा वापर केला पाहिजे. अजून जास्त प्रमाणात पाणी पिलं पाहिजे, कारण खूप ड्राय माउथ होतं, त्याच्यामुळे काय होतं कधी कधी तोंडाचा वासही येतो. अशा ह्या प्रकारच्या गोष्टींकडे जर महिलांनी लक्ष दिलं तर त्यांना फारसं डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही. घरच्या घरी व्यवस्थित स्वच्छपणे त्यांचे दात रोजच्या रोज साफ होत राहते. पूर्वश्रमीच्या टीचर व सध्या रिटायर आयुष्य एन्जॉय करणाऱ्या सौ भनगे मॅडम हे आपले मनोगत व्यक्त करतील. स्पेशल कॉर्नरमध्ये प्रसाद महाजन यांनी आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि आजच्या ह्या महिला दिनानिमित्त आमच्या सर्व माता भगिनींना मी शुभेच्छा देते. तर आज महिला बऱ्याच क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सगळ्या मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. पण मोठ्या मोठ्या पदांवर जरी असल्या तरी जेंट्स लोक तिथं बॉसिंग करतात, चांगलं काम करू देत नाहीत. तर मला महिलांना हे सांगायचं आहे की जरी त्यांनी बॉसिंग केलं तरी तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला तिथं कोणताही धक्का नसतो. किती कोणी खोटं सांगो, काही सांगो, आपलं काम जर प्रामाणिक असेल, कोणीही येऊन आपल्याला आपली किती तपासणी केली, कोणतंही रेकॉर्ड तपासलं तरी आपल्याला काही भीती नसते.
म्हणून तुम्ही काय करायचं, नेहमी प्रामाणिकपणे कार्य करा आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून तिथं म्हणे त्यापेक्षा पुढे जाऊन काम करा. तसं माझ्या घरात मला कधीही म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मला कमी लेखलं. माझ्या बरोबरीने माझ्या घरातले मला सगळेजण काम करू लागलेत, सगळे सहकार्य केलं. मी एका शाळेची मुख्याध्यापिका होते, पण मला घरच्यांनी कधीही असं म्हणजे घरचं काम कर म्हणून शाळेचं काम राहिलं असं काही नाही. उलट त्यांनी माझ्या कामाला प्रोत्साहन दिलं, मला नेहमी म्हणजे पाठिंबा देतच आलेत. मग काय म्हणतात ना, एका पुरुषाच्या मागे स्त्री असते तर ते खरं आहे, पण स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष असतात, मला हे म्हणायचं आहे. पण काही ठिकाणी मात्र काय होतं, काही स्त्रियांना बॉसिंग केलं जातं, तर ते मात्र आपण त्यांना उलटून लावावं. ते कसं उलटून लावावं, तर आपलं कामाने त्यांना उलटून लावावं एवढं मी सांगते. आणि प्रत्येक स्त्रीने आपण घरात सुद्धा जर थोडाफार पुढाकार घेऊन सगळीकडे जबाबदारीने लक्ष देऊन जर आपण काम केलं, तर मला वाटत नाही आपल्या घरातले सुद्धा आपल्याला कधी अडवतील आणि काही म्हणतील. आपण त्याप्रमाणे आपण कोण आलं, कसं बोलायचं, काय बोलायचं, थोडंसं जर आपण तारतम्य त्याचं ठेवलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट अडत नाही आणि कुणी अडवत सुद्धा नाही. एवढे मी महिला दिनानिमित्त 2 शब्द सांगते आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करते. माझं ऐकल्याबद्दल धन्यवाद. आता नेहमी हसतमुख असणाऱ्या आणि सगळ्यांना धरून ठेवणाऱ्या सौ अर्चना मोटे हे आपलं मनोगत व्यक्त करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. इतिहास सांगतो, आमच्या स्त्रीने शत्रू तुडविला, जिजाऊने शिवछत्रपती घडविला. त्या पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलाला स्त्रीचा आदर करणे, सन्मान करायला शिकवले तर हा महिला दिन साजरा करण्याचे सार्थक होईल. तर सर्वांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हाऊसवाईफ असणाऱ्या सौ राजेश्री महाजन हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्ते. महिला दिनाच्या प्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज एका वेगळ्या विषयावर बोलेल महिलांसंबंधी, की महिलेची एक महत्वाची ताकद आहे की ती अन्नपूर्ण आहे. प्रत्येक घरात एकच भाजी जरी करेल, 10 जणांनी सांगितलं तर 10 जणांच्या भाजीची चव ही कायम वेगळी असते आणि याच घरच्या चवी करता प्रत्येक जण घराकडे ओढला जातो. आज कितीही म्हणलं तरी लेडीजच किंवा स्त्री घरातली ही प्रत्येकाच्या घरातल्या माणसांची आवड निवड, त्यांच्या आजारपणाच्या दृष्टीने पथ्य हे सगळा विचार करून ती घरातला स्वयंपाक करत असते. पण असं तुम्हाला कोणत्या हॉटेलात करून मिळणार नाही की हे खाल्ल्याने तुम्हाला जळजळ होईल म्हणून थोडं कमी करा, असं कोणी काही म्हणत नाही. पण स्त्री मात्र हा विचार करून करते आणि या दृष्टीने ही आपल्या घरातल्या सदस्यांना बांधून ठेवते. एक विचार करण्यासारखी जी गोष्ट आहे की दैवाने सुद्धा स्त्रीचं महत्त्व टेकवण्यासाठी नक्की कोरोना नावाच्या राक्षसाला आणलं होतं. 3 वर्ष सगळे हॉटेल बंद होते, सगळे दुकानं बंद होते, पण घर नावाचं हॉटेल मात्र 24 तास चालू होतं, विनामूल्य आणि आनंदाने. त्यासाठी हीच एक शक्ती आहे की जी तुम्हाला सगळ्या बाजूनी तुम्हाला परिपूर्ण अशी दिसू शकते. पण या शक्तीची दुसरी बाजू अशी सांगता येईल की काही स्त्रिया असं सांगतात की आपण परफेक्टच व्हायला पाहिजे, आपण सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे, सगळे कामं आपण करायला पाहिजे. पण एवढ्या याच्यात तीच स्त्री काय करते, स्वतःच्या अंगावर सगळे कामं ओढून घेते. जोपर्यंत तिला होत असतं सगळं तोपर्यंत आनंदाने होतं, पण एकदा 40-50 ओलांडली की तिची शरीराची कॅपॅसिटी कमी झाली की मग मात्र तिला ते कामं होत नाही. म्हणून महिलांना वेळात सावध व्हा, नाही म्हणायला शिका. सगळं काही केलं तर तुम्हाला फार अगदी 1000 रुपयाची सुद्धा बक्षीस कोणी तुम्हाला आणून देणार नाहीये. पण तेच जर तुम्ही तुमच्या शरीराकडे बघितलं, तुमच्या आरोग्याची काळजी घेतली, तर तुम्ही अजून 10-15 वर्ष काही ज्याचं लिमिट आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं जगू शकता. त्याच्याकरता किती निगेटिव्ह पॉईंट असला तरी नाही म्हणायला मात्र शिका. घरातल्या सदस्यांची थोडीशी मदत घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे पण वेळ मिळायला मदत होईल. आणि तिसरी गोष्ट, सगळ्यात गोष्ट, स्त्रीची वैरी असते काही वेळेस, तरी कृपा करून एक लक्षात घ्या की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करा. पुढं जात असेल तर तिला मदत करा, कारण बहुतेक घरातले भांडणं हे फक्त स्त्रियांमध्ये होतात आणि ते जर नाही केलं तर घराचं पोपट व्हायला काही वेळ लागत नाही.
त्याच्याकरता ही एक आवर्जून गोष्ट या महिला दिनी मला सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना किंवा सर्वांनाच हे सांगावं लागतं, स्त्रीचा सन्मान तुम्ही घरातही करा आणि स्त्रीचा सन्मान तसाच तो बाहेरही राखला जाईल. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा. आता मास्टर्स इन कॉम्प्युटर असलेल्या सौ कल्याणी बनगे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. 8 मार्च इज इंटरनॅशनल वुमन्स डे. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन, पण आपल्या भारतीय संस्कृतीत महिला यांना अगोदरपासूनच खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. म्हणजे आपण आपल्या नवदुर्गा त्यांचं पूजन करतो नवरात्रीमध्ये, आणि आत्ताच्याच काळात पण आपण काय करतो तर नवरात्रीमध्ये छोट्या मुलींचं एक दुर्गेचं रूप, सरस्वतीचं रूप, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना तर नवदुर्गांच्या रूपात आपण महिलेला बघतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. म्हणजेच काय तर घरातली आपली आई जी काय करते, घरातील सगळ्यांचा सांभाळ करते, आपली आजी जी कोणाला काय हवंय नकोय ते बघते. आणि तेच पार पडताना आत्ताच्या काळात सगळ्या महिला ज्या घरातली जबाबदारी पार पडताना ऑफिसची जबाबदारी त्यांच्या कार्यक्षेत्रात ती पुढे जाते. आणि हे आत्ताचपासूनच नाही, जर अगोदरपासूनच होत आले आपल्याकडे, पण त्याला एक दर्जा देऊन त्याचा एक दिवस साजरा करण्यात येतो. तर काय होतं, ह्या एक दिवस नसतो की जो वुमन्सला, महिलांना त्यांचं योग्य स्थान, त्यांची जी काही त्यांनी केलेलं कार्य आहे त्याची शाबासी देण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही आहे. तर काय करायचं आहे, प्रत्येकाने छोट्या त्यांच्या कृतीतून महिलांना योग्य ते स्थान देणं किंवा त्यांचा सन्मान करणं, योग्य त्या रीतीने त्यांचा आदर राखणं, हेच मोठं आहे. कशासाठी तर वुमन्स डेसाठी. आजकाल अशा बऱ्याच घटना घडतात ज्यातून असं दिसतं की कुठेतरी एक गिल्ट येतो कोणामध्ये किंवा महिलांमध्ये. काही गोष्टींसाठी ती स्वतःमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड पाहते की मला हे जमत नाही आहे किंवा मी हे करू शकत नाही आहे. पण आत्ता प्रत्येकीने आपल्यामध्ये काहीतरी आहे, आपण खूप काही करतोय, करू शकतो, हा एक इंडिपेंडंट विचार केला पाहिजे. म्हणजे 2-3 कंडिशनमध्ये असू शकतात प्रत्येक जी स्त्री आहे ती. की आता एक्झाम्पलच द्यायचं राहिलं तर मी म्हणजे एक आई म्हणून आत्ता सध्या मी कुठल्याही प्रकारचे जॉब करत नाही आहे किंवा काय, तर माझ्यामध्ये एक गिल्ट आहे की मी काही करू शकत नाही. मी एक शिक्षण घेतलं आहे पण त्यामध्ये मी काही करू शकत नाही आहे. पण त्याचबरोबर जी जॉबला जाते तिला वाटते की मी माझ्या मुलाजवळ नाही राहू शकत आहे, 24 तास मला त्याच्याबरोबर नाही राहता येते. पण ह्या दोन्ही सिच्युएशन्स मधून जी मार्ग काढेल तीच खरी स्त्री आणि तीच खरी वुमन्स. आणि या अशा प्रत्येक स्थितीत स्थान देणाऱ्या, साथ देणाऱ्या लोकांसाठी हा खरा वुमन्स डे. तर एवढं बोलून सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आता 10वी-12वी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या सौ चौधरी मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आता जागतिक महिला दिन कधी सुरू झाला, कसा सुरू झाला याविषयी आपल्याला सहसा माहिती नसतं, म्हणून मी या विषयावर आधी बोलणार आहे आणि मग नंतर बाकी विषय घेणार आहेत. तर पहिल्यांदा हा 28 फेब्रुवारी 1909 राष्ट्रीय महिला दिन हा साजरा केला गेला युनायटेड स्टेटमध्ये. तिथे काय झालं तर तिथे वस्त्रोद्योग या कंपनीमध्ये महिलांचा कमी तास पगार चांगला देत नव्हते, त्याचप्रमाणे त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, म्हणून महिलांनी यावर आंदोलन केलं. हे आंदोलन 1909 ते 1911 पर्यंत चाललं. यानंतर 1975 मध्ये 8 मार्च रोजीच इराक आणि इराणमध्ये महिलांनी आंदोलन केले. ते सुद्धा आंदोलन 3-4 वर्ष म्हणजे 75 ते 19 अशा काळामध्ये चाललं. आणि तेव्हापासून मग महिला दिवस साजरा केला जातो. मग महिला दिवस साजरा हा 1977च्या आदेशानंतर, युनेस्कोच्या आदेशानंतर महिला दिवस साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो तर या दिवशी महिला हक्क, जागतिक शांतता, महिलांचे समान हक्क, हिंसा, त्यांच्यावरील अत्याचार, त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांच्यावर असणाऱ्या समस्या, त्यांचे पुनरुत्पादन हक्क, त्याचप्रमाणे त्यांचा कर्तृत्व आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
आता आंतरराष्ट्रीय महिला दिन हा ऍक्च्युली क्लारा झेटकिना याच्या संस्थापिका होत्या. या जर्मनीतल्या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्या. यांनी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला एक विशिष्ट थीम असते. ज्या दिवशी हा 8 मार्च रोजी ज्या दिवशी 1977ला साजरा केला, तेव्हापासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिनाला एक थीम निवडली जाते. तर पहिल्या वर्षी जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला म्हणजेच 1977ला, तेव्हा त्याची थीम होती की लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी जगभरातील महिलांना एकमेकांशी जोडणं, ही थीम होती. आता 2024 चालू आहे. या वर्षाची थीम काय आहे? तर या वर्षाची थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन. मीन्स महिलांच्या समावेशासाठी प्रेरणा देणे, त्यांना लैंगिक समानता प्राप्त करून देणे. जशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाला थीम असते त्याचप्रमाणे त्याचं एक प्रतीक सुद्धा आहे, जो आहे जांभळा रंग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 3 तिरंग्यामध्ये जसं आपण भारताचे आपला राष्ट्रध्वज आपण फडकवतो, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे सुद्धा 3 रंग आहेत. पण त्याचा महत्वाचा रंग आहे जांभळा रंग. हा जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठाचे घोषवाक्य आहे. भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवा, हे हा जांभळा रंग सांगत असतो. स्त्री काय करत असते? तर स्त्री हेच करत असते. भूतकाळ ठरवत असताना आपलं भविष्याचं धोरण ठरवत असते. म्हणजे थोडं थोडं वाचवून, थोडी काटकसर करून, घरातलं थोड्याशा वस्तूमध्ये भागवून घेऊन आपलं स्वतःचं असं काहीतरी तयार करत असते. हेच स्त्रीचं धोरण असतं. आता भारतामध्ये हा कधी आला? आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतामध्ये कधी साजरा केला गेला? तर तो मुंबईमध्ये 8 मार्च 1943 रोजी साजरा झाला. त्यानंतर पुण्यामध्ये एक मोर्चा, महिलांनी खूप मोठा मोर्चा काढला. तो मोर्चा सुद्धा 8 मार्च 1971ला काढला गेला. आणि पुढे त्यामुळेच वेगवेगळ्या देशांमध्ये जसं की ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशांमध्ये सुद्धा 1911 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. युनोने जेव्हापासून जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात केली, तेव्हापासून हा जागतिक महिला दिन पूर्ण जगाच्या स्तरावर साजरा केला जातो. तूच आदिशक्ती, तूच महाशक्ती, वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. म्हणजे तू देवीची रूपं आहेत. देवी म्हणून आपल्याला देवी म्हणून पूजलं जातं. पण देवी म्हणून पूजण्यापेक्षा तिला एक स्त्री म्हणून पूजणं खूप गरजेचं आहे, किंवा तिला एक स्त्री म्हणून समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपला इतिहास सुद्धा आपल्याला सांगतो. इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडविला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला, जिजाऊने राजा छत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्रात औरंगजेब रडविला. म्हणजे आपण फक्त चूल आणि मूल एवढं न राहता स्त्रियांनी खूप आधीपासून आपल्या पौराणिक याच्यापासून सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही एक खास असते. तिच्यामध्ये एक काहीतरी वस्तू खास असते, गोष्ट खास असते. मग ती घरकामात असो, ऑफिसमध्ये असो किंवा दोन्ही गोष्टींमध्ये असो. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एखादी स्त्री स्वयंपाक करते, कधी 2 लोकांचा असतो, कधी 4 लोकांचा असतो, कधी 15 लोकांचा असतो, तेव्हा ती मोजून मापून स्वयंपाक करत नसते. तिला बरोबर कळतं की या भाजीमध्ये याच्यामध्ये किती मीठ घालावं, किती करावी, कसे करावे, आणि घरामधील जी जिन्नस आहेत ते वापरून सुद्धा कधी कधी तिला स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे ती काटकसर ही आधीपासूनच करत असते. पहिल्यापासून ती ह्या गोष्टींवर विचार करत असते. याचप्रमाणे महिला दिन हा दरवर्षी विश्व महिला अधिवेशन होत असते. दर 10 वर्षांनी विश्व महिला अधिवेशन होत असते.
आणि आपल्या भारताच्या महिला प्रतिनिधी आहे आदरणीय कांता सेन. जगातील कुठलीही स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत 35 तास आठवड्यात जास्त काम करत असते. म्हणजेच ती फक्त चूल आणि मूल नसून ती घरातील बाकीची गोष्ट सांभाळत असते. बाजारहाट करणं, बाहेरच्या गोष्टी, आर्थिक मॅनेजमेंट, सामाजिक मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे कुठं जायचं, सामाजिक म्हणजे घरातील नातेसंबंध तीच सांभाळत असते. बाहेर कुठं जायचं ते सुद्धा तीच बघत असते. आर्थिक मॅनेजमेंट, मुलांचे अभ्यास, मुलांचे ट्युशन्स, मुलांचे शाळा प्रवेश, मुलांचं म्हणजे मुलं आजारी पडले तरी सुद्धा ती रात्र जागून करत असते. ही सारी कसरत ती स्वतःच्या संसारासाठी करत असते. संसारातील असंख्य ताणतणाव घेत ती प्रत्येक दिवस पण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असते. आपण स्त्रीला महिला म्हणतो. महिला म्हणजे काय? तर महिला म्हणजे महान, म्हणजे महान, ही म्हणजे हिम्मतवान आणि ला म्हणजे लाजवंती. महिला महान हिम्मतवान असूनही ती नेहमी लाजवंती असते. म्हणजे काय? तर जसं की तिचा नवरा किती गणप्या असला तरी तो घराचा पुरुष करताच असतो. ती पाठीमागचं कॅरेक्टर निभावत असते. म्हणजे ती पडद्यामागील कलाकार असते. ती कधीही पुढे येत नाही. आपण कधीही एक पुरुष प्रधान संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून आपण स्त्रीला तो मान कधीही देत नाही. बहिणाबाईंनी सुद्धा सुगरणीला स्त्री जीवनाचा प्रतिनिधी म्हणून निवडलं होतं. आता थोडं विषयाकडे न जा, विषय थोडा भरकटवते. म्हणजे मला काय सांगायचंय तर तुम्हाला नंतर कळणार. तर साधारण प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वतःच्या माहेराचं कौतुक असतंच. त्याचप्रमाणे ती सासरमध्ये तर नांदत असते. माहेरी गेली तर तिचं सगळं मन सासरी असतं. माझे सासरे जेवले असतील का? माझा नवरा जेवला असेल का? माझा नवरा काय करत असेल? माझ्या मुलाने अभ्यास केला असेल का? ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते. पण तरी सुद्धा तिला माहेरचं कौतुक फार असतं प्रत्येक स्त्रीला. आणि प्रत्येक स्त्रीला प्रत्येक जण म्हणत असतो तुला सारखं तुझं माहेराचंच कौतुक. तसंच बहिणाबाईंना सुद्धा एक योगी विचारतात सारखं माझं माहेर काय करते? तर बहिणाबाई सांगतात माझं माहेर करते तर सासरी कशाला आलीस तू? तेव्हा बहिणाबाई सांगतात, त्यांच्या कवितेतून त्या सांगतात, अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. दे रे योग्या ध्यान दे रे, ऐक काय सांगते मी, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. म्हणजे काय की मुलींना माहेर पण उपभोगण्यासाठी आई सासरी नांदत असते. आता तुम्ही म्हणणार याच्यामध्ये काय अर्थ आहे? पण याच्यामध्ये खूप मतितार्थ आहे की प्रत्येक मुलगी तिला आई असं म्हणतात की प्रत्येक मुलीची आई ती जेव्हा मुलगी तरुण होते किंवा ती सासरी जायच्या आधी जेव्हा माहेरी असते तेव्हा प्रत्येक मुलीची आई तिची सासू बनून जेव्हा तिला शिकवते तेव्हा मुलगी सासरी नांदू शकते. हाच मतितार्थ याच्या मागे आहे. आणि म्हणून आपल्या स्त्री जन्माचं नेहमीच स्वागत करा. प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात प्रत्येक जे तिचं कॅरेक्टर आहे, बहीण, बायको किंवा वेगवेगळे जे तिचे हे असतात ते सगळे ती आनंदाने निभावत असते. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला या समाजाच्या जडणघडणीत प्रत्येक मुलगी किंवा महिला आपले योगदान देत असते. एवढं महिलांचं योगदान असूनही ती संरक्षित नाहीये. अजूनही 100 वर्ष झाली जागतिक महिला दिन साजरा करून आपल्याला, तरी सुद्धा महिला संरक्षित नाही. म्हणून महिलांनीच महिलांमध्ये जागर करणं गरजेचं आहे. महिलांनीच महिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे. स्त्री ही सृजनशील सुद्धा असते. ती काहीतरी नवीन करतच असते. म्हणून तिच्या सृजनशीलतेला सुद्धा जगाने नमन केलेलं आहे. तिची बलस्थानं याची प्रचिती यावे. ती स्त्रीत्वाच्या सीमेत राहून आकाशाला गवसणी घालता यावी.
आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपली बुद्धिमत्ताच ही तिची मोठी शक्ती असते. आणि हे समजण्याचा हा दिवस आहे. प्रसंगी शांत, सोज्वळ, प्रसन्न आणि प्रेमळ असलेली ही आदिशक्ती संकटाच्या वेळी रणचंडिकेप्रमाणे तिच्या कुटुंबाच्या मागे उभी राहते, उग्र रूप धारण करते आणि संकट पळवून लावते. म्हणूनच स्त्री शक्तीचा सन्मान करा. ती दैवी शक्ती आहे. तिच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करा. वर्षभर आपण विविध सण साजरे करत असतो. स्त्रीला देवी म्हणून पूजलं जातं. त्यामध्ये हळदी कुंकू समारंभ असतो, आपलं नवरात्र असते, लक्ष्मीपूजन असतं, हरतालिका असते, गौरी पूजन असतं. असे वेगवेगळे सण आपण सवाष्ण म्हणून जेवायला बोलवलं जातं, कुमारिका पूजन असतं. असे खूप सारे सण आपण परंपरा म्हणून साजरे करत असतो. त्याच्यातील गर्भितार्थ आपल्याला माहिती नसतो. तो गर्भितार्थ समजून घेऊन आपण स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे. स्त्रीला तिची सक्षमीकरणाचे धडे दिले पाहिजेत. आता महिलांनीच महिलांना सक्षमीकरणाचे धडे दिले तर ते चांगले होतील. म्हणजे कसं आहे, समाजात खूप मोठ्या ठिकाण उच्च पदावर महिला पोहोचलेल्या आहे. समाजातील व्यवसायी आहे, उद्योगी आहे, कृषी सेवा, शिक्षण क्षेत्र, प्रशासकीय सेवेत अशा खूप ठिकाणी महिलांनी पुढाकार घेतला आहे. आणि त्यासाठी या महिलांनी, ज्या महिला अजून मागासलेपणात आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी राष्ट्रीय उभारणी करून पुढाकार घेऊन त्यांच्या अनुभवाचे समिधा, त्यांच्या ज्ञानाची समिधा अर्पण करून या महायज्ञास पूर्णत्वास नेण्याची हिरिरीने सहभाग घेण्याची खूप गरज आहे. महिलांना खूप समस्या असतात, अडचणी असतात, पण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या शिदोरीवर, त्यांच्या या बळावर राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे. त्यासाठी महिलांनीच महिलांचे सक्षमीकरणाची, संघटित होण्याची गरज आहे. एक असं म्हटलं जातं, एक महिला शिकली तर एक कुटुंबच नव्हे तर एक समाज शिकत असतो. आणि हे आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी चांगलं समजावून सांगितलंय किंवा दाखवून दिलं आहे. मला इथे अब्दुल कलामांचं एक वाक्य आठवतं. अब्दुल कलाम सांगतात की मला हे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला सांगावं असं वाटतं. एवढं एक वाक्य जरी तू लक्षात ठेवलं तरी महिला भगिनी तू तुझा संसार व्यवस्थित पेलशील. तर अब्दुल कलाम सर सांगतात, जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस, पण जेव्हा हातोडा होशील तेव्हा मात्र घाव घालायला विसरू नकोस. तर देशाच्या जडणघडणीत प्रत्येक महिलाने योगदान द्यावे. आणि मला इथे एक कविता आठवते मंगेश पाडगावकरांची. ती कविता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मंगेश पाडगावकर जरी एक, मला असं सांगावं असं वाटतं, एक माणूस म्हणजे एक पुरुष असून त्यांनी एका महिलांवरती इतकी सुंदर कविता केली आहे ना. ती कविता मला तुम्हाला ऐकून दाखवायची आहे. प्रत्येक स्त्री कधी ना कधी निराश होत असते किंवा तिला असं बघून कोणीतरी तिला बोलत असतं, कशी दिसतेस, कशी राहतेस, कशी वागतेस. तर मला त्यांना एक सांगावं असं वाटतं किंवा मंगेश पाडगावकर जी कविता सांगतात ती त्यांना मला ऐकावीशी वाटते. आपण आहोतच छान, स्वतःवर प्रेम करावं, आरशात पाहता स्वतःच्याच रूपावर भाळून जावं. छान दिसतेस असं कोणी कशाला म्हणायला हवं. आपण आहोतच छान हे आपल्यालाच कळायला हवं. असेल ना कप्र, रंगही नाही केतकी, कोणाला वाटते उंच, कोणाला ठेंगणी. पण दुसऱ्याच्या मोजमापात स्वतःला कशाला बसवायला हवं. आपण स्वतःकडे पाहून एक गिरकी घेऊन स्वतःच आनंदून जायला हवं. आपण आहोतच छान हे आपल्याला कळायला हवं. सदाच कशाला स्नो पावडर, कोरीव भुवया, मेकअपचा थर, निसर्गानं दिलेलं शरीर सुंदर, निरोगी मात्र असायला हवं. आपण आहोतच छान हे आपल्याला कळायला हवं. नको नसेल रेशमी साडीचा पदर, साधाच असेल दुपट्टा, सलवार कमीच त्यावर. असल्या गोष्टी असतात वरवर, त्यानं कशाला दुःखी व्हायला हवं. आतलं मन मात्र निरभ्र असायला हवं. आपण आहोतच छान हे आपल्याला कळायला हवं. विश्वास असेल आपल्यावर, विरोधाचा सूर सुद्धा होईल सुस्वर.
कर्तृत्वाचं एक फूल उमलेल तुझ्या वेलीवर, प्रसन्न टवटवीत गुलाबासारखं, तेव्हा मात्र हसायला हवं. आपण आहोतच छान हे आपलंच आपल्याला कळायला हवं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही इथं आलात, आम्हाला टाइम दिला त्याबद्दल. आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत से हॅव गुड अँड बाय.